पद्धतीने करून तर बघा सँडविच सारखं कराल। हे मी गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे, काकडी घेतलेली आहे, लॅक्टूस घेतलेला आहे आणि मका घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे। कांदा मी सोलून असं बारीक बारीक गोल काफी करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मक्याचे दाणे घेतले काढून आणि बीटसुद्धा घेतलेलं आहे। बीट पहिले स्वच्छ धुवून सोलून घेतले। 4 बीट घेतले, मोठे मोठे 2 कांदे घेतले, काकडी घेतली, लॅक्टूस घेतलेला। हा लॅक्टूस बर्गरमध्ये सुद्धा हा पत्ता वापरतात। गाजर, काकडी, बीट असे मी घेतलेले आहे। मका सोलून घेतलेला आहे आणि हा मेयोनीज घेतलेला आहे। मेयोनीज बर्गरचं मेयोनीज आहे आणि हे अशा पद्धतीने मी सँडविच करणार आहे। आणि हे ब्राऊन ब्रेड आणलेत आणि अप्रतिम होतात असे सँडविच, टेस्टी लागतात। बघा या पद्धतीने करून असे सगळे मी आता बारीक चिरलेल्या भाज्या ह्या सर्व मिक्स करणार आहे। बीट झालेलं आहे, गाजर झालं आहे, काकडी झालेली आहे आणि लॅक्टूस घेतलेला आहे। हे बर्गरमध्ये सुद्धा वापरतात हा पत्ता। आणि सर्व भाज्या, आणि लहान मुलांना बरं आहे हे, कारण भाज्या अशा खात नाही ना, त्यानिमित्ताने सँडविचबरोबर हे सुद्धा जातं। त्याच्यानंतर मी सॉस घेतलेला आहे, विभाचा सॉस घेतलेला आहे। त्याच्यानंतर चीजचे 5 पाउच घेतलेले आहेत। असं सगळं मी मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि हे आता ब्रेड लावून घेतलेले आहेत। आता प्रत्येक ब्रेडवरती मी ती मिक्स केलेली भाजी सर्व टाकणार आहे। प्रत्येक ब्रेडला असं सगळीकडे लावून घेते, जेणेकरून पूर्ण ब्रेडला सगळीकडे लागेल। एक एक करून असे सगळे मी भरणार आहे ते। आणि 2 पद्धतीने सँडविच बनवणार आहे। कोणाकडे टोस्टर असतो किंवा नसतो, आणि तव्यावरती सुद्धा छान होतात। टोस्टरपेक्षा तव्यावरती छान कुरकुरीत होतात सँडविच हे। असे मी आता सगळे भरून घेतलेले आहेत। त्याच्यावरती एक एक कांदाच्या गोल गोल खापी केल्या होत्या, तर एक एक मी अशी गोल गोल लावलेले आहे सगळीकडे। त्याच्यानंतर स्लाईस लावलेले आहे चीजचे, आणि एक साईडला बटर मी पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून मला ब्रेडवरती आतल्या साईडला लावून उपडी ठेवता येईल असं पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून पटापट लागेल त्याला, म्हणून मी ते पातळ केलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये। आणि हे बघा तव्यावरती ठेवलेलं आहे। तव्यावरती मला तर सँडविचच्या कुकरमध्ये ठेवण्यापेक्षा ना, टोस्टरमध्ये ठेवण्यापेक्षा मला याच्यावरतीच खूप आवडलं। आणि छान होतात तव्यावरती, कुरकुरीत तव्याची छान झाली मस्त। थोडा ब्रेड मी वरून टाकलेला आहे आणि थोडं पहिले त्याने प्रेस करायचं आहे, छान होतात। टोस्टरपेक्षा मला ते तव्यावरचे दोन्ही पद्धतीचे दाखवते। बघा कुठले छान दिसत कुरकुरीत। नाही अजून तयार नाही झाले ते। तव्यावरचे बघा मस्त कुरकुरीत होतात आणि आपले सँडविच तयार आहेत। बघा हे टोस्टरमधले आहेत, पण टोस्टरमधले एवढे कुरकुरीत होत नाही, असे तव्यावरचे एकदम कुरकुरीत होतात आणि मस्त छान लागतात तव्यावरचे। अशा दोन्ही पद्धतीने या पद्धतीचे करून बघा, खूप छान वाटतात खायला आणि टेस्टी होतात। पुन्हा ठेवले मी आता। थोडंसं वरून बटर लावूया, म्हणजे चिकटत नाही ते। वरच्या साईडला लावून घेतल्यानंतर बघा तव्यावरचे मस्त कुरकुरीत होतात आणि छान होतात। आणि आता आपले सँडविच तयार आहेत। या पद्धतीचे करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले। बाय।